आशुतोष काळे, तुम्ही कुठे जिथे कुठे असाल तिकडनं स्टेजवर जवळ यावे. क्लिफर्ड, क्लिफर्ड इकडे उभे राहा, त्या साईडला. चला मॅच सुरू करायची आहे. चालू होणारी मॅच प्रशांत 11 वाळकेश्वर. आमचे डीजे मास्टर सुद्धा आता चांगले रंगात आलेत, खूप छान छान गाणी लावत आहेत. प्रशांत 11 वाळकेश्वर, राम वर्मा, शिवम कनोजिया, साहिल गडशी, जयेश कारभारी, यश वाघेला, प्रभात बावकर, रितेश धुमाळे, सूर्या नायडू, तन्मय मोरे, कल्पेश पाली, केपी, सतीश देठे, दीपक धोबी, समीर, रोहित, जीत अशा प्रकारे टीम आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळते आपल्याला प्रिवान 11, अजित मोहिते, योगेश पवार, अभिषेक बैद, विक्रम कांबळे, अमरीश, प्रतीक शर्मा, चैतन्य पाटील, सोनू बिन, अशोक, मंसूर, मंदार गुरव, ध्रुव शर्मा, साहिल अशा प्रकारे प्रिवान 11 ही टीम पाहायला मिळते. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे प्रशांत 11 वाळकेश्वर या टीमने आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. योगेश पवार आणि अजित मोहिते. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर मोठी विकेट. अजित मोहिते यांना माघारी परतावं लागणार आहे. शिवम कनोजा घेतात विकेट. या मैदानाचा खूप सारा अनुभव आहे अजित मोहिते यांच्याकडे, परंतु पॉइंटच्या डोक्यावरून खेळायला गेले, विकेट आली आहे. डीजे या. डगआउट मध्ये जे प्रेक्षक आहेत ते कृपया करून बाहेर या आणि प्लेयर्स लोकांना बसायला द्या तिकडे प्लीज. प्लेयर्स सगळ्यांनी आतमध्ये बसा, डगआउट मध्ये बसा प्लीज. आणि जे प्रेक्षक आहेत ते बाहेर उभे राहा. योगेश पवार आलेत आता. धन्यवाद. योगेश पवार आता आलेले आहेत. अभिषेक बैद्यात मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र रणजीपटू आणि टेनिस क्रिकेट विश्वातील किंवा लेदर बॉल, रबर बॉल या सगळ्या क्रिकेटमधील दर्जेदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत, परंतु हा बॉलरही कमी नाही आहे. वाळकेश्वर आणि गिरगाव परिसरातील खेळाडू एका बाजूला पाहायला मिळत आहेत. शिवम कनोजिया, आणखीन एक बॉल थोडासा पुढे केला होता. बॅटची कडा घेत गोष्टांकित क्षेत्रात धावसंख्या सुरू झाली आहे. 5-5 ओव्हरच्या या मॅचेस पाहायला मिळत आहेत. बॅकफुटला गेले. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिला आहे आणि पंच सादिक राजापूरकर घोषित करतायत तिकडे 1 रन. धावसंख्या 2 वर गेली आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे. 5-5 ओव्हरच्या महत्वाच्या मॅचेस आहेत.
यावेळेला स्ट्रोक खेळलाय जबरदस्त. योगेश पवार यांच्या बॅट मधून आलेला फटका सीमा रेषा पार. चौकार खेळलाय. सुरुवात विकेटने झाली परंतु त्यानंतर कमबॅक केलाय योगेश पवार. चांगला बॉल सन्मान दिलाय. थोडंसं मागे हटून ढकललंय फक्त या बॉलला. 1 रन पूर्ण केला जाईल. चांगल्या बॉलला सन्मान देणार, खराब बॉलला प्रहार करणार हे त्यांच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य राहिलंय. अभिषेक आलेले आहेत. वाह, यावेळेला कव्हर्सला खेळलाय एका पायावर. बॉल सीमारेषेच्या पलीकडे, कव्हर्सला 4. I know I should sleep, but the voices in my head go. I know I should sleep, but the voices in my head go. I know I should sleep, but the voices in my head go. साहिल गडसे येतात आता बॉलिंगसाठी. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी रन बनलेले आहेत, परंतु आपण पाहिलं ना मागील मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 35ची मॅच सुद्धा इकडे झाली आणि त्या अगोदर 44ची मॅच सुद्धा जिंकली गेली 5 ओव्हरच्या मॅचमध्ये. फुल टॉस त्याला दिशा दिली आहे. फेकी करतील तोपर्यंत 1 रन कंप्लीट होते. दुसरीचाही कॉल दिला जातोय. लगेच तत्परता दाखवली अभिषेक आणि योगेश पवार यांनी. धावसंख्या 2 ने पुढे जाते. 13 वर जाईल धावसंख्या. प्रिवान 11. प्रिवान 11 नायगाव आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत 11 वाळकेश्वर यांच्यातील सुरू असणारी मॅच आपण पाहतोय वरळीच्या जांभोरी मैदानात. याही वेळेला सहज सुंदर फटका, तेवढी चांगली फिल्डिंग. सूर्या नायडू होते तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. साहिल गडसे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर पोस्ट आहे तिकडे. वाह, जबरदस्त कॅच.
वाह. धन्यवाद डीजे. 14 धावा धावफलकावर आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एक काळा चौकीचे धडाकेबाज बॅटर मंदार गुरव दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर मुंबईमध्ये डे नाईट स्पर्धा होते आणि त्यातल्या त्यात व्हाईट अँड व्हाईटमध्ये होते. याचाही आनंद वेगळाच आहे. मुंबईत यायचं, मुंबईचं क्रिकेट पाहायचं, याचा देखील एक वेगळा आनंद आहे. खेळायचा देखील एक वेगळा आनंद आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. साहिलने यश मिळवलंय. डीजेच्या बाजूला आणि आमच्या स्टेजच्या बाजूला डीजे पर्यंत इकडे जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण तिकडनं बाजूला व्हा. धावसंख्या पुन्हा एकदा 1ने पुढे चाललेली आहे. महत्वाची मॅच आहे आज. काय जबरदस्त मॅच झाल्यात. हिनरकर साहेब सकाळपासून ज्या चुरशीच्या मॅचेस चालल्यात ना, जबरदस्त आनंद घेत आहेत. कारण बऱ्याच कालावधी नंतर मुंबईकरांना क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि मुंबईचे सुद्धा किंवा महाराष्ट्रातील मोठमोठे खेळाडू बऱ्याच दिवसानंतर वर्षानंतर जांभोरी मैदानात येत आहेत. कारण इकडे येऊन खेळण्याची एक मजा आहे आणि आज नाही तर कित्येक वर्षाची परंपरा आहे या जांभोरी मैदानाला. इकडल्या चक्री क्रिकेटला, इकडल्या ओराम क्रिकेटला, इकडल्या दही अंडीला आणि अंडरआर्म क्रिकेट हे सुद्धा खूप चांगलं खेळलं जातं आणि चक्रीचं माहेरघर आहे हे जांभोरी. आणि त्याचबरोबरने जर पाहिलं तर इकडले सगळे सण सुद्धा, विशेष म्हणजे या परिसरातील होळी, त्याचे देखावे हे सुद्धा चर्चेत असतात. असा हा संपूर्ण परिसर आहे. उंच सुंच आता टावर दिसू लागलेले आहेत, परंतु या विभागाची देखील एक वेगळी मजा आहे. या विभागात देखील जर पाहिलं तर एक वेगळी संस्कृती आहे. गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येते आता रितेश. हो, रितेशचा हा बॉल टप्पा पडतोय, टर्न होतोय, मंदार यांच्या शरीराचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी मात्र इकडे पाहायला मिळते. रितेश धुमाळे ठाणे जिल्ह्यातून दाखल झाला खेळाडू इकडे क्रिकेट खेळण्यासाठी. रितेश धुमाळे गोलंदाजी चांगले करतात, परंतु समोर मंदार आहेत. अशा कितीतरी मॅचेस स्पर्धा त्यांनी जिंकून दिल्यात आणि या मैदानात सुद्धा चांगली कामगिरी त्यांनी या अगोदर देखील केली आहे. हा बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. मंदार याच मैदानात एकी 11 काळा चौकी म्हणा, ब्रह्मा बॉईज म्हणा, या टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळताना ते पाहिलेत, परंतु रितेशने पहिलेच दोन्ही बॉल मात्र इकडे चांगले टाकलेले आहेत. धावसंख्या 5 ओव्हरची मॅच आहे, सध्या 15 वर स्थिरावलेली आहे. 14 बॉलमध्ये 15 झालेत. दोन्ही टीमसाठी अगदी महत्त्वपूर्ण असणारी मॅच आहे. पहिलीच मॅच आहे, मुंबईतली स्पर्धा आहे. रितेश यांचा हा बॉल थोडासा मागे आपटला, वाईट बॉल. समोर उडवलाय,
तिकडे आहेत फिल्डर, पकडतायत कॅच. सूर्या नायडू होते आणि आणखीन एक विकेट आली आहे रितेश धुमाळे. वा, आणखीन एक विकेट आलेली आहे. पहिल्या 15 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 झालेली आहे. नवीन बॅटर विक्रम आलेत मैदानाच्या आतमध्ये, विक्रम कांबळे. परंतु योगेश पवार यांच्यासारखे अनुभवी खेळाडू महाराष्ट्र रणजीपट्टू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रितेश धुमाळे. बॅकफुटला गेले, फक्त लेटकटचा फटका खेळलाय. 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. थोडासा दबाव आता निर्माण केलाय, कारण पहिल्या ओव्हरला 11 रन आल्या, दुसऱ्या ओव्हरला 4 आल्या आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आतापर्यंत चांगली बॉलिंग रितेश धुमाळे यांनी सुद्धा केली आहे. साहिल गडशीने दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन खर्च केल्या होत्या. मुंबईचं क्रिकेट असं आहे की कोणताही संघ कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता ठेवतो. प्रिवान 11 याही संघाची चर्चा आहे सध्या. ओहो हो, वेगात बॉल, परंतु पाठीमागे घोषांकित क्षेत्रात जाईल. लेगबायच्या स्वरूपातील 1 रन आलेली आहे. मॅच चांगली होणार आहे, कारण वाळकेश्वरच्या प्रशांत 11ची सुद्धा चर्चा आहे आणि प्रिवान 11 नायगावची सुद्धा चर्चा आहे आणि चर्चा जांभोरी मैदानातील या साहेब चषकाची सुद्धा आहे. साहेब सह्याद्री फाउंडेशनचं आयोजन 9व्या वर्षात आलंय. याही वर्षी डे नाईट पद्धतीची ही मॅच आहे आणि त्याच्यासाठी आता प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे, कारण मुंबईकर चाकरमानी आपापल्या ऑफिसमधून सुटून बरेच जण डायरेक्ट पहिले इकडेच येतील आणि मग घरी. कमी गतीने बॉल टाकलाय, बॉलला फिरवलंय, अंदाजच नाही आलाय आणि षटक संपलेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे ती 17. या ओव्हरमध्ये काय बॉलिंग केली आहे. पहिल्या 3 ओव्हर झालेले आहेत. 17 रन झालेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. अजूनही रन करावे लागणार आहेत. विक्रम कांबळे एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला अनुभवी योगेश पवार आहेत आणि साहिल गडसी यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यस, टाइम नोट करायचा आहे. 4 ओव्हर या 20 मिनिटात संपल्या पाहिजेत. 4 मिनिटं बाकी आहेत. चला, यस, टाइमर देखील ऑन केलेला आहे. वाह, जसा बॉल आला तसा फेकून दिलाय. लांब 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 वरचा षटकार. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचा खचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. पहिलाच बॉल षटकार खेळलाय आणि लांबचा रेंज मारलाय. सगळ्यात लांबचा रेंज जो होता तोच मारलाय. सिक्सर अनुभवी योगेश पवार यांच्या बॅटमधून. साहिल याही वेळेला बिग हिट, टायमिंग लाजबाब आणि रिझल्ट सुद्धा लाजबाब. सिक्सर.
धन्यवाद डीजे. काही चेंडूंची वाट पाहायची असते आणि काही चेंडूंची वाट लावायची असते. वाट पाहिली सुरुवातीला आणि मागील 2 बॉलची वाट लावली आहे. वेग वाढवलाय ऑफस्टमच्या बाहेर. मागील ओव्हरमध्ये याच बॉलरने फक्त 4 रन दिले होते आणि पुन्हा कमबॅक केलं. थोडंसं पुढे टाकला, ऑफस्टमच्या बाहेर टाकला आणि कीपर यांच्याकडे पाठवला. स्कोर 29 झालेला आहे. ओव्हर नंबर 4 मार्गस्थ आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 17 अशी नियंत्रित असणारी धावसंख्या, 2 सिक्सर या ओव्हरमध्ये आलेले आहेत. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु हा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू अशा ठिकाणी पडतोय जिकडे फिल्डर उपलब्ध नव्हते आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 रन कंप्लीट. धावसंख्या 31. क्रिकेटच्या खेळाची एक वेगळी मजा आहे, एक वेगळं सौंदर्य आहे. कोणत्याही फॉर्मॅटचा असू देत मजाच येते. वन डे सुद्धा, टेस्ट सुद्धा, T20 सुद्धा, वर्ल्ड कप सुद्धा, IPL सुद्धा आणि आपला साहेब चषक सुद्धा. सध्या आपण साहेब चषकाची मजा घेतोय. वा. आणि हे क्रिकेट खेळत असताना काही आवडीची मैदानं सुद्धा असतात. प्रत्येकाला वाटतं आपल्या आवडत्या मैदानात जावं, जिंकावं. जसं भारतीय टीमसाठी आपलं वानखेडे लकी आहे. आणि म्हणूनच म्हणतात सगळे फायनल मुंबईलाच पाहिजे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका खेळलाय परंतु फिल्डर पोहोचतायत तिकडे, पकडतायत कॅच. वा. चार ओव्हर संपल्या. स्कोअर झालेला आहे 32 आणि मनसूर मैदानात येण्याची वेळ झाली होती. नायगाव वडाळा परिसरातील आणखीन एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. ओव्हर संपलेली आणि शेवटच्या ओव्हरसाठी बॉलिंगला येत आहेत. सतीश देठे येत आहेत. अनुभवी क्रिकेटर आहेत. दक्षिण मुंबईत बऱ्यापैकी क्रिकेट त्यांनी खेळलंय. लेदर बॉलही चांगले खेळतात. सातारा परिसरासाठी देखील क्रिकेट खेळतात. मैदानात मनसूर आहेत आणि त्यांच्या जोडीला योगेश पवार आहेत आणि सतीश देठे यांच्यासारखे अनुभवी बॉलर देखील आहेत. पाहूया शेवटचं षटक आहे. ओव्हर रन जर पाहिलं तर 32 झाल्यात. शेवटच्या एका ओव्हरमध्ये किती येणार? पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. समोर खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिला जातोय. 2 कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 34 वर जाईल ही धावसंख्या. शेवटची ओव्हर आहे. एक टीम म्हणत असेल कुठेतरी 45च्या वर जाऊ दे, एक टीम म्हणत असेल 45च्या आतमध्ये राहू दे. पाहूया किती रन होतील. साहेब चषक, वरळी जांभोरी मैदान. स्ट्रोक खेळलाय परंतु पाठीमागे घोषंकित क्षेत्रात 1 पेक्षा जास्त काही नाहीये. स्कोअर पुढे गेलाय 35 वर. शेवटची ओव्हर आहे. या बंद ग्राउंडच्या क्रिकेटची सुद्धा एक वेगळी मजा आहे. प्रेक्षकांची गर्दी वाढली आणि 2 तासानंतर पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल अशी परिस्थिती इकडे असेल. कारण या मैदानाचा नवे तर मुंबईत कुठेही स्पर्धा असू देत, प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात आणि नाईट स्पर्धा असेल तर तुटून पडतात. उद्या रविवार आहे म्हटल्यानंतर कित्येकांचं प्लॅनिंग सुद्धा झालं असेल जांभूरला जायचं. वा 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 वा. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अनुभवी सतीश देठे.
याही वेळेला टायमिंग तेवढं प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये, परंतु 1 रन तिकडे घेतली जाते. फिल्डर येत आहेत, 2 रन तिकडे कंप्लीट केले जातात. हे केव्हाही चांगलं डॉट बॉल येण्यापेक्षा 1-2 केव्हाही चांगल्या. आतापर्यंत सतीश यांनी चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या 4 बॉलला 5 रन दिल्या. टीमची धावसंख्या झालेली आहे 37. 2 महत्त्वपूर्ण बॉल बाकी आहेत. योगेश पवार खराब बॉलची वाट पाहतायत, स्ट्रोक बनवण्याची वाट पाहतायत. दुसऱ्या बाजूला सतीश तेठे हे देखील अनुभवी खेळाडू आहेत, मुंबई, दक्षिण मुंबई विशेषतः. वाह, काय बॉल टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकला. 1 रन आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. रनआउट आहेत की नाही याकरता. डीजे खेळाडू बाद आहेत. वाह, पहिला डाव जवळपास संपायला आलाय. स्कोअर जर पाहिला तर झाला आहे तो 38. ध्रुव शर्मा आलेले आहेत, एक वेगवान गोलंदाज गिरगाव परिसरातील. बॅटिंगसाठी सज्ज होत आहेत. सतीश देठे यांनी आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. 6 रन पहिल्या 5 बॉलमध्ये खर्च केलेले आहेत, परंतु डाव संपलेला नाहीये. प्रिवान 11 नायगाव संघासाठी ध्रुव शर्मा. खुल्या टप्प्याचा बॉल, याही वेळेला फिल्डर आहेत तिकडे, फेकी करतील. सतीश देठे यांनी सुद्धा काय शेवटची ओव्हर टाकली आहे, लाजबाब. फक्त 7 रन दिल्या आणि स्कोअर जर पाहिला तर झाला आता 39. जिंकण्यासाठी पाहिजे 5 ओव्हरला 40.
प्रशांत 11 वाळकेश्वर 41ची आवश्यकता आहे. आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. सूर्या नायडू आणि त्यांच्या जोडीला रामानुज आलेले आहेत. आणि पहिली ओव्हर घेऊन बॉलिंगसाठी दाखल होत आहेत अमरीश यादव मुंब्रा. आणि दुसऱ्या बाजूला गिरगावातील एका बाजूला रामानुज आहे वाळकेश्वर परिसरातील, आणि दुसऱ्या बाजूला शिवडीचे प्लेयर आहेत सूर्या नायडू. अमरीश यादव प्रिवान 11 नायगाव या टीमसाठी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाळकेश्वरची प्रशांत 11 ही टीम पाहायला मिळते. राहुल सिंग यांच्या मालकीची असणारी प्रिवान 11. हो, काहीतरी वेगळाच या बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आला तरी सुद्धा स्ट्रोक खेळला, परंतु 1 मध्ये जाईल. एका बाजूला प्रशांत तावडे यांच्या मालकीची टीम आहे प्रशांत 11, आणि दुसऱ्या बाजू प्रशांत डावरे, आणि दुसऱ्या बाजूला राहुल सिंग यांची टीम पाहायला मिळते आपल्याला प्रिवान. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी रन तर आली आहे. रामानुज एका बाजूला आहेत, सूर्या नायडू एका बाजूला आहेत. अमरीश बॉलिंगसाठी. हा बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न राहिला, दूरवरून खेळणे बॉल कीपरच्या दिशेने गेलाय. 41 तसं पाहिलं तर मोठी वाटत नाहीये, परंतु अशा प्रकारचे डॉट बॉल आले तर मॅच मध्ये प्रिवान देखील येईल. वाळकेश्वरची प्रशांत 11 ही टीम सुद्धा चांगली आणि सध्या त्यांची परिस्थिती चांगली सुद्धा आहे, परंतु 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये काय होणार, मुंबईच्या क्रिकेटमध्ये देखील कधी काय होईल याचा नेम नाही. पहिला वाला 11 रन आले, दुसरा वाला हो, हाई बॉल चांगल्या टप्प्यावर थोडासा वळणारा, परंतु पाठी गेलाय. लेग बायच्या स्वरूपातील 1 रन मिळेल. मॅच चांगली होईल कारण दोन्ही टीम बलाढ्य आहेत. आज 2 मॅच तर अशाच जबरदस्त झाल्या. रामानुज धडाकेबाज बॅटर आहेत वाळकेश्वर परिसरातील. यावेळेला रामानुज, ही तर खासियत आहे या रामची, बॉलला पाठवतात लांब, सिक्सर. धन्यवाद डीजे. या षटकाराने धावसंख्या पुढे गेली आहे, 8 वर गेली ही धावसंख्या. 8 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेट रसिक हो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मुंबईच्या वरळीच्या जांभोरी मैदानमध्ये सुरू आहे साहेब चषक, ही महत्वाची स्पर्धा आणि महत्वाची मॅचही आहे सध्या. यावेळेला फुल टॉस दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. दहा झाले. चला, दोन्ही टीमचे 12th मॅन आपण देखील लक्ष ठेवा. अभिषेक बैद यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आला आहे पहिल्या ओव्हरमध्ये.
पहिल्या ओव्हरनंतर 10 झालेले आहेत. रामानुज यावेळेला स्ट्रोक खेळतायत, फटका फसलाय, फिल्डर थोडेसे दूर होते, येत आहेत तिकडे आणि पकडतायत कॅच. विक्रम कांबळे होते. गिरगावचे तन्मय आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी रन आल्या आणि दुसऱ्या ओव्हरच्या सुरुवातीलाच अभिषेक यांना यश मिळत आहे. अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 23 बॉलचा खेळ बाकी आहे. साहेब चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते वरळी नगरीमध्ये आणि जांभोरी मैदानामध्ये. हा बॉल थोडासा पुढे केला, गोलंदाजांच्याच दिशेने खेळलाय. डॉट बॉल येईल, समीकरण आहे तसंच आहे. 10 वर 1. 22 बॉल 31 पाहिजेत अजूनही. लक्ष मोठंही नाहीये आणि छोटंही नाहीये. पुन्हा एकदा अभिषेक. तन्मय यांच्यासाठी कव्हरच्या दिशेने ढकलला हा बॉल. 1 रन तिकडे मिळेल. फिल्डर येत आहेत. दुसरीचा कॉल दिला जातोय आणि ओ 2. येस, धावसंख्या 2 ने पुढे जाते. बारा धावा धावफलकावर. प्रेक्षकांची गर्दी आता होऊ लागलेली आहे. मुंबईकरांचं क्रिकेटवरचं प्रेम थोडंसं जास्त आहे आणि या स्थानिक क्रिकेटवरचं तर जास्त आहे. इंटरनॅशनल मॅच आपल्या मोबाईलमध्ये अपडेट घेतील, परंतु या मॅच पाहायला जातील. हुक करण्याचा प्रयत्न, वेग होता, उसळी होती. 1 धाव पुन्हा मिळणार आहे. धावसंख्या गेली आता 13 धावांवर. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना चांगले एफर्ट्स दाखवलेत अजित मोहिते यांनी यष्टांच्या पाठीमागे. आणखीन एक डॉट बॉल आले तर दबाव वाढला जाईल बॅटिंग टीमवरचा, कारण लक्ष जरी मोठं नसेल तरी एक डॉट बॉल हा थोडासा दबावात आणू शकतो. 13 धावा धावफलकावर आहेत. 19 मध्ये अजूनही 28 करायच्या आहेत. व पुन्हा एकदा वेगवान चेंडू. याही बॉलच्या उसळीचा अंदाज नाही आलाय आणि लेग बाईच्या स्वरूपातील रन. पहिल्या 2 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालाय 14 आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 27 पाहिजेत, म्हणजे 9ची सरासरी आवश्यक आहे. डीजे
अमरीश आपल्या दुसऱ्या ओव्हरसाठी आले. पहिल्याच बॉलवर त्यांच्या विरुद्ध सिक्सर खेळला गेलेला आहे. इकडे धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 20 वर गेली आहे ही धावसंख्या. यावेळेला लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळले. तिकडे पुन्हा एकदा 1 रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते म्हणजे 21. अजूनही 20 रनची आवश्यकता आहे. 16 बॉलमध्ये 20 ची आवश्यकता. 1-1 डॉट बॉल मॅच मध्ये आणेल. 1-1 रन सुद्धा बॅटिंग टीमला मॅच मध्ये आणेल. मॅच काही सोपी नाहीये. वाळकेश्वर विरुद्ध नायगाव अशी मॅच वरळीमध्ये खेळली जाते. साहेबांच्या नावाने असणारी स्पर्धा आहे. ज्यांनी आम्हा सर्वांना शिकवलं रडायचं नाही, लढायचं. आणि ही मुंबई आपली आहे, आपली. इकडे आवाजही आपलाच असणार हे सुद्धा त्यांनीच सांगितलं. आणखीन एक. याही वेळेला उडवलाय बॉल सीमा रेषा पार आणि अंपायर म्हणतात नो बॉल. धन्यवाद. यानंतर मोठा फटका मारण्याची नामी संधी सुद्धा असणार आहे. 16 बॉलमध्ये 13 पाहिजेत. 16 चेंडूमध्ये 13 ची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. काही डॉट बॉल टाकावे लागतील. ही प्रेवान 11 टीम सुद्धा हार मानणारी टीम नाहीये. 1-1 डॉट बॉल त्यांना सुद्धा मॅच मध्ये घेऊन येईल. फ्री हिट आहे. सूर्या नायडू पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल घोषित करतायत पंच. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे गेली आहे. 12 पाहिजे. 16 बॉल बाकी आहेत. फ्री हिट कायम असेल. सूर्या नायडूने काही फटके लाजबाब खेळलेले आहेत. 2 सिक्सर त्यांच्या बॅटमधून आलेत. याही वेळेला बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. अशा प्रकारचे डॉट बॉल पाहिजेत. 12 पाहिजेत. 15 बॉलमध्ये अमरीश कमबॅक करतायत. धावसंख्या जागेवर थांबते. हाई बॉल त्याच पद्धतीने खेचायचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. अशा प्रकारचे डॉट बॉल अशा प्रकारचे जर डॉट बॉल आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. अमरीश पुन्हा एकदा तेच. 1 2 3 लगातारचे 3 चेंडू निर्धाव आलेले आहेत. हे टीमला मॅच मध्ये घेऊन येऊ शकतात. यावेळेला बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागतोय. समोरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल. धाव संख्या 1 ने पुढे जाईल. सुरुवातीला रन आले परंतु त्यानंतर केलंय कमबॅक आणि ओव्हर इकडे संपलेली आहे. तिसरी 3 ओव्हर संपल्यानंतर स्कोर झालेला आहे 30. आता 12 बॉलमध्ये 11 पाहिजेत. YNCC टॉस साठी या ठिकाणी यायचंय. धन्यवाद डीजे. आज टेनिस क्रिकेटसाठी आणि मुंबईच्या टेनिस क्रिकेटसाठी एक अप्रिय घटना घडली. एक दिग्गज खेळाडू आपल्या मुंबईच्या टेनिस क्रिकेटमधील सदानंद साटम ज्यांना आपण
नायगाव परिसरामधून येताना पाहायला मिळालं. मुंबईचे एक दिग्गज क्रिकेटर म्हणून त्यांची ओळख राहिली. अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालेलं आहे. तर संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ध्रुव शर्मा गिरगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू. 12 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 11 करायचे आहेत. अजूनही काही डॉट बॉल जर आले टीम कमबॅक करू शकते. प्रिवान 11 नायगाव. ध्रुव शर्मा वेगवान बॉल लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने खेळतायत. तिकडे फिल्डर आहेत. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय आणि 2 रन देखील कंप्लीट केले. सूर्या नायडू आणि त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तन्मय आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 9ची आवश्यकता आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ध्रुवकडे क्षमता आहे याही परिस्थितीमध्ये आपल्या टीमला मॅचमध्ये आणण्याची, परंतु प्रशांत 11ची सध्याची परिस्थिती चांगली आहे. याही वेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने गेलाय. फिल्डर येत आहे तिकडे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल होता परंतु रिस्क होती म्हणून तन्मय नाही म्हटले. इकडे 8 पाहिजेत अजूनही. 10 बॉल आणि 8ची आवश्यकता. डॉट बॉल आणि डॉट बॉलची आवश्यकता प्रिवानला. मैदान प्रेक्षकांनी हळूहळू भरू लागलेलं आहे. यानंतर आणखी नामवंत खेळाडू इकडे संध्याकाळच्या सत्रात दाखल होतील. वाह 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 वाह. अशा प्रकारचे बॉल आले तर मॅच मध्ये आणखी मजा येईल. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल दबाव वाढू शकतो. अजूनही 9 बॉल आणि 8ची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाही आहे. मुंबईतील क्रिकेटची ही तर चुरस आहे. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं आणि आज सकाळपासून आम्ही बऱ्याचशा मॅच अशाच हाय व्होल्टेज पाहिलेल्या आहेत जसे या अगोदरची आपण पाहिली. आणखीन एक वेगवान बॉल. का गिरगाव एक्सप्रेस म्हटलं जातं ध्रुव शर्मा यांना. वाह. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 8 बॉल आणि 8ची आवश्यकता. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच. आणखीन एक जबरदस्त सामना. हाई बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. हो 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 हो. लगातारचे 3 बॉल डॉट आणि ते सुद्धा अशा वेळेला. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी 7 मध्ये पाहिजेत 8. 10 मध्ये 8 पाहिजे होते. आता 7 मध्ये 8 पाहिजेत. वेळ बदलायला वेळ लागत नाही या खेळामध्ये. हा खेळ क्रिकेटचा आहे. परंतु प्रशांत 11 ही सुद्धा एक चांगली टीम आहे. या वेळेला स्ट्रोक खेळलाय. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर येत आहे तिकडे. हो विकेट आलेली आहे. सामन्याने पुन्हा एकदा रंग बदललाय. काय मॅच चालली आहे. जबरदस्त. वाह. धन्यवाद डीजे तर चांगलेच रंगात आलेत. त्यांचंही कौतुक करावं लागेल. 12 बॉलला 11 पाहिजे होत्या आणि पहिल्या 2 बॉलला 3 रन आल्या होत्या. त्यानंतरचे लगातारचे 4 बॉल डॉट टाकलेत म्हणजे 10 मध्ये 8 पाहिजे होते. आता 6 मध्ये 8 पाहिजेत आणि मॅच रंगली. जबरदस्त झाली. प्रेक्षकांना सुद्धा अशाच मॅच पाहिजेत. कंपल्सरी चेस हा नियम आहे. म्हणजे या रन तुम्हाला करायच्या आहेत. सूर्या नायडू आहेत मैदानात. हा प्लस पॉइंट आहे. परंतु बॉलिंग साठी आलेत प्रतीक. येस प्रतीक शर्मा. नानू पाहूया काय करतील. शेवटची ओव्हर आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय. तिकडे फिल्डर आहेत योगेश पवार. त्यांच्याच दिशेने जाईल
आणखीन एक विकेट. धन्यवाद डीजे. टुर्नामेंट यशस्वी केव्हा होते माहितीये? मोठं आयोजन केल्यावर नाही होत, मॅच चांगल्या झाल्यावर यशस्वी होते. आणि मॅच काय चालल्यात सकाळपासून, एकापेक्षा एक सुपर हिट मॅचेस चाललेल्या आहेत. मागील मॅच 12 बॉल 35 असताना झाल्या. या मॅच मध्ये 10 बॉल मध्ये 8 पाहिजे होते, आता 5 बॉल मध्ये 8 पाहिजेत. परंतु मॅच संपली नाहीये. वाळकेश्वरची मुलं मॅच सोडणार नाहीये, परंतु नायगाव वाले मॅच मध्ये आलेत हे मात्र नक्की आहे. 5 बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. प्रतीक वरळीचाच बॉलर आहे, म्हणजे या मैदानाचा त्यांना अंदाज आहे. सतीश पहिला बॉल लॉफ केलाय कव्हरच्या क्षेत्रात. तिकडे फिल्डर आहेत, परंतु त्यांच्याकडून चूक झाली. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. वाह, थोड्या वेळापूर्वी जर पाहिलं तर वाळकेश्वरचा खेमा थोडासा चिंताग्रस्त होता. थोडंसं चेहऱ्यावर आता हास्य पाहायला मिळत आहे. आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी नायगाव कधी वाळकेश्वर, कधी वाळकेश्वर कधी नायगाव अशी मॅच जाईल. आणि आता मॅच जिंकण्यासाठी 4 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे. आणखीन एक विकेट येता येता राहिली. हा बॉल यष्टी रक्षकांच्या दिशेने जातोय. वेग 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 प्रचंड वेग. प्रतीक शर्मा, या अगोदर ध्रुव शर्मा पाहिले आणि आता आहेत प्रतीक शर्मा. 3 बॉल मध्ये 4 पाहिजेत. मॅच आणखीन एक जबरदस्त होते. हाय व्होल्टेज, हृदयाचे ठोके धक 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 असंच करतायत. 3 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. साहेब चषक यावेळेला लॉफ केलाय, फटका खेळलाय सतीश यांच्या बॅट मधून आलेला. आणि इकडे आणखीन एक कॅच सुटते. हाही बॉल जातोय सीमा रेषा पार. वाह, बैटिंग में. अरे उसने आखिरी ओवर डाला भी ना टाइम पे. आखिरी ओवर 6 रन का डाला. योगेश पवार लोग हारले ना. सतीश देठे ने हा